नमस्कार, मी मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये भूकंप येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्यासाठी उत्तर प्रदेश मधलेच नेते आता कामाला लागलेले आहेत। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी हे दोन्ही महत्त्वाचे नेते जे.पी. नड्डा यांना स्वतंत्रपणे भेटले आणि त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सरकारमध्ये आणि संघटनेमध्ये दोन्हीमध्ये बदल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या सूचना का दिल्या? या सूचना देण्याची गरज त्यांना का वाटली? योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भातला पक्ष संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांनी सुद्धा एक अहवाल महत्त्वाचा जे.पी. नड्डा यांना दिलेला आहे। हे सगळं दिलं असताना त्यात कोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या या खूपच जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहे। पण त्या अगोदर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही याची कारणं जाणून घेणारच आहात माझ्याकडनं, पण त्या अगोदर तुम्ही मनोज भोयर ऑफिशियल यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती बटन दाबा आणि जरूर व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा। योगी आदित्यनाथ यांच्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे खासदार कमी झाले म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची खप्पामर्जी त्यांच्यावर होती। या दोघांचीही नाराजी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात होती। लोकसभेचा निकाल आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी काही नेत्यांच्या तात्काळ भेटीगाठी घेतल्या होत्या, तोपर्यंत सर्व ठीक होतं। पण नंतरच्या काळात मात्र योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातली कटुता ही वाढत चालली होती। भाजपमध्ये जरी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असले तरी सुद्धा भाजपमध्ये शेवटचा शब्द हा मोदी आणि अमित शहा यांचाच असतो। बी.एल. संतोष यांना उत्तर प्रदेशमध्ये धाडलं गेलं आणि त्यांच्याकडून एक अहवाल जे.पी. नड्डा यांनी प्राप्त करून घेतला। या अहवालात स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की जर सरकार आणि संघटनेमध्ये जर बदल केले गेले नाहीत तर परिस्थिती आणखी उत्तर प्रदेशमधली भाजपसाठी बिकट होऊ शकते। काँग्रेसची परिस्थिती जर सुधारली तर उच्च वर्गीय मतदार सुद्धा भाजपपासून दूर जाऊ शकतात। आणखी एक महत्त्वाचं विधान त्यात केलं होतं, एक महत्त्वाचं मत बी.एल. संतोष यांनी नोंदवलं होतं आणि ते म्हणजे उत्तर प्रदेशमधला भाजपसोबत असलेला मागासवर्गीय समाज, मागासवर्गीय मतदार हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपपासून दूर गेला आणि तो नंतरच्या काळातही दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतो। जर हा समाज येत्या काही दिवसामध्ये किंवा ज्यावेळी उत्तर प्रदेशची निवडणूक असेल विधानसभेची, ती आता 2027 साली आहे, पण तोपर्यंत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल, गंभीर होऊ शकेल जर वेळीच पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये बदल केले नाहीत तर। केशव प्रसाद मौर्य जे भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांनी तर जे.पी. नड्डा यांना थेट सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा चेहराच बदलवला गेला पाहिजे। भूपेंद्र चौधरी जे अध्यक्ष आहेत त्यांनी तर जे.पी. नड्डा यांच्या सूचनेवरून नरेंद्र मोदी यांची 1 तास भेट घेतली आणि राज्यातली सगळी परिस्थिती त्यांनी त्यांना समजावून सांगितल्याची ही सूत्रांची माहिती आहे। तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या कानावर इत्यंभूत माहिती राज्यातली टाका अशी सूचना जे.पी. नड्डा यांनी भूपेंद्र चौधरी यांना केली आणि भूपेंद्र चौधरींनी त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली। याचा अर्थ स्पष्ट होतो की केंद्रातल्या नेतृत्वाला योगी आदित्यनाथ यांना पदावरून दूर करायचं आहे। पण खरी गोष्ट ही आहे की आताच्या घडीला योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदापासून हटवणं भाजपला खूपच जड जात आहे। भाजपचं नेतृत्व खरं तर कोंडीत सापडलंय। भाजपच्या नेतृत्वाला अजिबात निर्णय घेता येत नाहीये। ही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। योगी आदित्यनाथ यांना पर्याय ठरेल असा कोणताही चेहरा आता आपल्याला भाजप समोर दिसत नाही। 2017 रोजी योगी आदित्यनाथ यांच्या जागी वेगळे चेहरे हे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होते आणि योगी आदित्यनाथ हे अत्यंत शेवटचं नाव होतं। खरं तर योगी आदित्यनाथ हे सुषमा स्वराज तत्कालीन केंद्रीय मंत्री आज हयात नाहीत, पण त्यांच्यासोबत ते परदेशवारी करणार होते शिष्टमंडळासोबत, पण त्यांचं नाव मुख्यमंत्री पदी हे निश्चित झालं आणि ते मुख्यमंत्री झाले सुद्धा। पण त्या अगोदर मनोज सिन्हा, दिनेश शर्मा, केशव प्रसाद मौर्य जे आताचे उपमुख्यमंत्री आहेत ते अशी नावे चर्चेत होती आणि योगी आदित्यनाथ यांचं शेवटचं नाव होतं। पण आज घडीला मात्र राज्यातले नेते योगींच्या विरोधात आहे, केंद्रातले नेते योगींच्या विरोधात आहे।
तरी सुद्धा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणं हे तितकंसं सोपं नाही आणि म्हणून केंद्रीय नेतृत्व, राज्यातलं नेतृत्व सुद्धा कोंडीत सापडलेलं आहे. अशी परिस्थिती साधारणतः निर्माण केली जाते असे जाणकार म्हणतात की योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात राज्यातले नेते सुद्धा विरोधात जावे अशी परिस्थिती निर्माण करायची, केंद्रातले नेतृत्वांनी तसा तो निर्णय घ्यायचा आणि नंतर मग योगी आदित्यनाथ यांच्यावरती लोकसभा निवडणुकीचं अपयशाचं खापर फोडायचं आणि त्यांना बाजूला करायचं, अशी ही साधारणतः व्यूहरचना भाजपच्या नेतृत्वाकडून केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. योगी आदित्यनाथ हे का खलू लागलेले आहेत नेतृत्वांच्या डोळ्यामध्ये हेही खूप महत्वाचं आहे, कारण 2022 साली सुद्धा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही आणि दुसरी नावं ही त्यावेळी चर्चेत आणली जात होती. याचं कारण म्हणजे योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्व हे प्रखर राष्ट्रभक्त, प्रखर हिंदुत्ववादी म्हणून गणलं जातं आणि अशी एक वेळ लोकसभेमध्ये सुद्धा आली होती की इतर राज्यांमध्ये सुद्धा योगी आदित्यनाथ स्टार प्रचारक म्हणून काम करत होते. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मुख्य प्रचारक म्हणूनच काम करत होते, वेगळी काही त्यांच्यावर जबाबदारी नव्हती. उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येक मतदारसंघाची आणि देशातल्या प्रत्येक मतदारसंघाची लोकसभा ही जबाबदारी ही अमित शहा यांच्यावर होती. त्याचं व्यवस्थापन अमित शहाच्या नेतृत्वामध्ये बाकीचे सगळे पक्षाचे सरचिटणीस आणि महत्वाचे नेते पाहत होते. योगी आदित्यनाथ लोकसभेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये स्टार प्रचारक होते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रतिमेचा वापर केला जात होता. पण त्यांची प्रतिमा ही राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान पदाच्या दावेदारीमध्ये असू नये किंवा ते दावेदार असू नये अशा पदाचा प्रयत्न केला जातो. याचं कारण असं की मोदींच्या नंतर अमित शहा हे प्रधानमंत्री होतील, पंतप्रधान होतील आणि त्यांच्याच नावाची चर्चा ही पुढे राहावी, त्यांच्या आजूबाजूला आणखी कुठलीही नावं नसावी अशा पद्धतीनं सुद्धा रचना केली जाते. आणि ही रचना यासाठी केली जाते की पुढे मोदी हे काही 5 वर्ष पंतप्रधान नसतील. अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून आल्यानंतर, जामिनावर सुटल्यानंतर प्रथमच देशवासियांच्या मनामध्ये आणि अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हा विचार टाकला की अमित शहा हे मोदी यांच्यानंतर पंतप्रधान होतील, कारण मोदी यांचं वय हे अडसर ठरू शकतं, जशी भाजपची अंतर्गत रचना आहे. आणि त्यांनी तसा जो नियम तयार केला आहे की 75च्या वर कुणीही पक्ष नेता हा सरकारमध्ये असणार नाही. हे सगळं असताना आता उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये अंतर्गत कलहानं, गटबाजीनं भाजप पोखरून निघालाय. नेतृत्वाला केंद्रीय कळत नाही की नेमकं करावं काय, कारण योगी आदित्यनाथ यांना हटवणं जसं 2022 साली कठीण गेलं, कारण त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती, तोच प्रकार आताही होऊ शकतो आणि भाजपमधलं अंतर्गत बंड, अंतर्गत कलह हे उफाळून येऊ शकतं आणि त्याचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कितीही रिपोर्ट आले, अहवाल आले, कितीही नेते त्यांच्या विरोधात आता केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारी जरी करू लागले असले तरी सुद्धा योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रीपदी काही काळ निश्चितपणे काम करतील अशीच परिस्थिती आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. खूप खूप आपले धन्यवाद.